उपस्थित सचिन आयवळे सर, अनुप शाह, सर्व ज्येष्ठ नगरसेवक जयकुमार शिंदे आणि सर्व पत्रकार बंधू, सर्व फलटण नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक, व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी, व्यासपीठाच्या समोर असणारे माझे सहकारी, या निवडी ज्या नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली झाल्या, या निवडी कुणामुळे झाल्या हे सर्वात महत्त्वाचं की फलटण तालुक्यातल्या गोरगरीब व्यापारी, उद्योजक, वेगवेगळ्या क्षेत्रातील सहकार, राजकीय, वकील, डॉक्टर्स या सर्व बंधू आणि भगिनींनी या ठिकाणी येण्याची संधी आणि आपल्या पॅनलवर विश्वास ठेवला आणि फलटण तालुक्यामध्ये ह्या परिवर्तन आलं, त्याबद्दल मी आज प्रथम फलटणच्या आणि शहराच्या सर्व तमाम नागरिकांचे, बंधू आणि भगिनींचे मी आभार मानतो. त्यांनी जी जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे त्या जबाबदारीमधनं कधीही मुक्त न होता जे शब्द आम्ही या ठिकाणी परिवर्तनाचे दिलेले आहेत त्या शब्दाला बांधील राहून या ठिकाणी एक चांगला मेळ या ठिकाणी आदरणीय नगराध्यक्ष महोदय, आदरणीय आमदार महोदय हे विकास निधीसाठी कुठलाही प्रकारचा पैसा कमी पडणार नाही. माझ्या अपेक्षेप्रमाणे कधीही नाही घडलेला जवळपास 100 कोटी रुपयाचा विकास आराखडा अध्यक्ष महोदयांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या जीबीमध्ये घेतला जाईल. 60-70 कोटी रुपयांच्या पेक्षाही जास्त कामाला त्या ठिकाणी मंजुरी दिली. बरोबर आहे सीओ साहेब, 60 ते 70 कोटी रुपये, 80 कोटी रुपयाच्या कामाला मंजुरी आपण दिली. फलटण शहराच्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधी असं घडलं नव्हतं. जवळपास 50 कोटीपेक्षाही जास्त निधी या ठिकाणी राज्य सरकारने आपल्याला नगरपालिकेच्या तोंडावर आपल्याला विकासासाठी दिला होता. त्याबद्दल आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या सर्वांचं आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई, त्याचबरोबर वित्त खात्याचे सर्व अधिकारी, राज्याचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांच्याकडं या नगरपालिकेचं विशेष वकीलपत्र आहे ते माझे मित्र आमदार, आता नामदार जयकुमार गोरे साहेब यांचं मी आभार मानतो की 30 वर्षाच्या इतिहासातली सर्वात मोठी मंजुरी फलटण नगरपालिका आता देत आहे. आणि जो संकल्प, जो शब्द नगराध्यक्षांनी निवडीच्या दिवशी दिला होता की फलटण शहर खड्डेमुक्त करू, तो खड्डेमुक्त करण्याचा संकल्प येणाऱ्या जीबीला सगळ्याच्या आर्थिक मंजुरी दिल्या जातील आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये या ठिकाणी नगरपालिका खड्डेमुक्त करण्याचा संकल्प आपण सोडतोय. ज्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन चालणार आहे या ठिकाणी उपस्थित सन्माननीय सीओ साहेब, त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे सर्व कर्मचारी बंधू आणि सर्व त्यांचे सहकारी स्टाफ, त्याचबरोबर बांधकाम खात्याचे अधिकारी, पाणी पुरवठ्याचे अधिकारी यांना फलटण शहरचं परिवर्तन करण्यामध्ये आपण सर्व मोलाची कामगिरी बजावत आहे. त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि सीओ साहेबांनी या ठिकाणच्या त्यांच्या कारकिर्दी हिस्ट्री, रेकॉर्ड हिस्ट्री आपल्याला फलटण शहर बदलायचं, एक मिडास राजाची जादूची कांडी कशी होती त्या पद्धतीने येणाऱ्या 6 महिन्यात फलटण शहर बदलायचा शब्द आपण सर्वांनी दिला आहे. आपण बदलतोय आणि बदललेलं फलटण शहर सगळ्यांना पाहण्याची इच्छा आहे. या आजपासून 6 महिन्यामध्ये फलटण शहर खड्डेमुक्त होईल अशा प्रकारचा शब्द या पॅनलचा जबाबदार मी एक पदाधिकारी म्हणून मी या ठिकाणी शब्द देतो. आणि पुन्हा सर्व मोठ्या प्रमाणावर माझ्या सगळ्या भगिनी या ठिकाणी नगरसेवक म्हणून आलेल्या आहेत. प्रथम आता मोठ्या प्रमाणावर त्यांना महिलांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार आहे. वेगवेगळ्या निवडी समित्यांच्या निवडीसुद्धा मला वाटते 2-3 दिवसात, 8 दिवसामध्ये होतील आणि वेगवेगळ्या सभापतीच्या पदावर महिलांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल. त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. आणि एक उत्तम प्रशासन, त्याचबरोबर स्वच्छ फलटण आणि लोकांची अपेक्षा होती की वेळेवर पाणी पुरवठा, या सगळ्या टप्प्याटप्प्याने सर्व संकल्पना आपण पूर्ण करू. दिलेल्या शब्दाला उतरून फलटण शहराच्या लोकांना आत्तापर्यंत त्यांना जे वाटत होतं
तर तसं न घडता आपण प्रत्यक्षात शब्दपूर्ती करण्याचा संकल्प या ठिकाणी ठेवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. या फलटण नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष निवड आणि स्वीकृत 2 नगरसेवक निवड आज झालेली आहे आणि त्यानिमित्त त्या फलटण शहराचे प्रथम नागरिक शमशेरसिंह नाईक निंबाळकर, आत्ताच ज्यांची निवड झाली अशा प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले उपनगराध्यक्ष, सोमाशेठ अण्णा जाधव नगरसेवक, अपक्ष सचिन हायवळे सर नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मंगलादेवी नाईक निंबाळकर नगरसेवक भाजपा, राहुल निंबाळकर नगरसेवक राष्ट्रवादी, रोहित नागटिळे नगरसेवक भाजप, किरण राऊत नगरसेवक भाजप, संदीप चोरमले नगरसेवक भाजप, अमित भोईटे नगरसेवक भाजप, सुवर्णाताई आयहोळे नगरसेवक राष्ट्रवादी, मीनाताई काकडे नगरसेवक राष्ट्रवादी, अस्मिताताई लोंढे नगरसेवक अपक्ष, सुलक्षणाताई सरगर नगरसेवक भाजप, कांचनताई वटकर नगरसेवक भाजप, स्वातीताई भोसले नगरसेवक भाजप, रुपालीताई सस्ते नगरसेवक भाजप आणि सिद्धाली शहा नगरसेवक भाजप, असे भाजपचे आणि अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व मिळून 18 नगराध्यक्ष आणि 18 नगरसेवक. तसेच इथं प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले आमचे या तालुक्याचं युवा नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमचे प्रल्हाद तात्या साळुंखे पाटील, आमचे दिलीपसिंह भोसले भैयासाहेब, त्याचबरोबर आमचे जे प्रचार प्रमुख आघाडीचे आमचे ॲडव्होकेट नरसिंह निकम, जे नेत्यांच्या बरोबर काम केलेले आमचे असे बाळासाहेब भोसले माजी नगरसेवक, भैयासाहेब, झाकीरबाई, अशोकदादा आणि सर्वच उपस्थित मान्यवर. आज अतिशय आनंद होतो. गेल्या अनेक वर्षापासूनचं कैलासवासी हिंदूराव नाईक निंबाळकरांचं जे स्वप्न होतं की नगराध्यक्ष आपला झाला पाहिजे, नगरसेवक बहुमतात आपले आले पाहिजेत आणि ती गोष्ट आज पूर्ण होते, याचा खरं मला मनापासून खूप आनंद होतो आहे. आज हे बघायला खरं नेते हवे होते, ज्यांनी फलटण चांगलं करायचं स्वप्न गेले 30 वर्षापासून पाहिलं होतं आणि ते स्वप्न आता आपलं पूर्ण होणार आहे. आणि आपलं नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर निश्चितपणानं आणि आम्ही दोघं मिळून खांद्याला खांदा लावून हे फलटण शहर स्वच्छ, सुंदर, सगळ्या सुविधा उपयुक्त असं चांगलं शहर, जसं बारामती आपल्यापासून 20 किलोमीटर अंतरावरती जसं बारामती आहे, त्या तोडीचं म्हणणार नाही, पण निश्चितपणानं त्याच्या बरोबरीला जाण्याचा प्रयत्न आम्ही ह्या 5 वर्षामध्ये निश्चितपणानं करू असा मला विश्वास आहे. आणि खरं तर तुमच्या आशीर्वादामुळं हे शक्य झालं. फलटण नगरीच्या शहरवासियांच्या, नागरिकांच्या, ह्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालं आणि निश्चितपणानं मी फलटणकर नागरिकांचंही मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही दिलेली संधी आहे, त्या संधीचं नक्की आम्ही सोनं करू आणि फलटण शहर सुसज्ज, चांगलं, स्वच्छ, सगळ्या सुविधांना उपलब्ध आणि कुठल्याही अडचणी ह्या शहरामध्ये राहणार नाहीत. चांगले गार्डन तयार करू, चांगले ग्राउंड करू, चांगल्या सुविधा या शहरामध्ये उपलब्ध करू, पार्किंगची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करूया. आणि यासाठी खरं तर नगराध्यक्ष साहेबांचंही मी मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी पहिल्या दिवसापासून चांगलं तडफेनं काम सुरू केलं आहे. रात्रंदिवस बसून काम त्यांचं अतिशय चांगलं चालू आहे आणि त्यांच्या जोडीला तर आमच्या ताई आहेत, त्यामुळे आता अडचण आम्हाला येणार नाही. निश्चितपणानं हे दोघं आणि आमचे सगळे सर्व नगरसेवक चांगल्या पद्धतीनं नागरिकांची सेवा करतील एवढंच, आणि त्यांनी सेवा करावी एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार साहेब यांच्या संयुक्त युतीमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला अत्यंत चांगलं यश मिळालं. नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवक 18 नगरसेवक हे आपले विजयी झाले. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. गेल्या 35 वर्षानंतर हे सत्तांतर झालेलं आहे आणि यामध्ये साहजिकच सर्व नागरिकांची अपेक्षा असणार आहे की जे गेले 35 वर्षात
अपुरं राहिले ते पूर्ण झालं पाहिजे आणि त्या दृष्टीनं निश्चितपणे आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आपण जे सर्व नगरसेवक आहात आणि नगराध्यक्ष आहात आपण त्या दृष्टीने आदर्श काम उभं करायचा प्रयत्न करणार आहात याची आम्हाला खात्री आहे. आज या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून प्रियदर्शनी आणि 2 स्वीकृत सदस्य, एक अशोकरावजी आणि दुसरे अप्पा साहेब, या तिघांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि येत्या 5 वर्षामध्ये त्यांच्या हातून आदर्श चांगल्या पद्धतीचं काम निश्चितपणे घडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज या ठिकाणी आमदार साहेब उपस्थित आहेत, दादा आहेत. आपल्याला भविष्य काळामध्ये ज्या ज्या गोष्टीची अपूर्तता वाटलेली आहे आणि ज्या गोष्टींच्या मध्ये आपण निश्चितपणे काम करण्याचा ठाम चंग बांधलेला आहे आणि जे जनतेला अभिप्रेत आहे ते काम भविष्य काळात आपण सगळे मंडळी मिळून करणार आहोत. परंतु जास्त जबाबदारी तुमची आहे. आपण सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व कॉप सदस्य यांच्या हातून चांगल्या पद्धतीची सेवा घडो एवढीच सद्गुरू बाबांची यांनी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर आमदार साहेब बोलतील. फलटण शहरातील इथं उपस्थित सर्व सन्माननीय नागरिक आणि आमचे नेतेगण, एवढंच मी सांगतो, जे आमच्या नेते मंडळींनी आशा व्यक्त केलेल्या आहेत, फलटण शहरासाठी जे काही त्यांनी स्वप्न बघितलेली आहेत, ते आम्हा सगळ्या नगरसेवकांच्या वतीने आणि नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की जे शब्द आमच्या नेते मंडळींनी आणि आमच्या नगरसेवकांनी आणि फलटण शहरातल्या नागरिकांनी जे आमच्याकडे आशा व्यक्त करून आम्हाला या ठिकाणी बसवलंय, त्या 100% आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ही नगरपालिका पुन्हा नगरसेवकांची नाही तर सर्वसामान्य नागरिकांची नगरपालिका आहे हे घोषित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज मला सर्वांनी आपलं एवढं प्रेम दिलं. रणजितदादांचे आभार मानते. इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानते. त्यांनी सर्वांनी मला ही संधी दिली आणि याचबरोबर ज्या अपेक्षा फलटणकरांनी, फलटणच्या नागरिकांनी आमच्या सर्वांवरती ठेवलेल्या आहेत, सर्व इथे उपस्थित असलेले नगरसेवक, आपले माननीय नगराध्यक्ष संशयदादा, आम्ही सर्वजण मिळून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि आज सर्वांना एवढंच सांगू इच्छिते की एवढ्या वर्षानंतर जे तुम्ही आम्हाला बळ दिलेलं आहे त्यासाठी आम्ही सर्वजण खूप आभारी आहोत. थँक्यू. समोर बघा सर्वांनी. एकच मिनिट.